नमस्कार मंडळी. तर बघा, एका मुलीची आई आपल्या भावाकडे आपल्या मुलीला घेऊन जाते, म्हणजे त्या मुलीच्या मामाकडे. तर ती त्या मुलीची आई म्हणते मुलीच्या मामाला, म्हणजेच तिच्या भावाला, की भाऊ, आता आपली मुलगी लग्नाची झाली आहे, माझी मुलगी 25 वर्षाची झाली आहे, तर तिच्यासाठी एखादं स्थळ बघ. तर तिचा भाऊ म्हणतो, ताई तुला स्थळ कोणत्या, कशा प्रकारे स्थळ पाहिजे तुला? तर मुलीची आई म्हणते की भाऊ, मला माझ्या मुलीसाठी सरकारी नोकरीवाला हवा आणि मुलीला सासू सासरे नाही पाहिजे, म्हणजे मुलाला आईवडील नको आणि नणदसुद्धा नको मुलीला. तर तिचा भाऊ म्हणतो, ताई असं एक स्थळ आहे माझ्याकडे. तर कोणतं म्हणते? तर नोकरीवाला आहे म्हणते स्थळ. तर ते मुलीची आई म्हणते, तर विचारणार आहे थोडंसं, म्हणते त्याला नोकरीवाला स्थळ आहे तर एकदम चांगली गोष्ट आहे म्हणते. तर तो मुलीचा मामा म्हणतो, ताई तो मुलगा लग्न करायला वगैरे तयार आहे, पण त्याला मुलगी अशी पाहिजे की मुलीला आईवडील नाही पाहिजे, अशी त्या मुलाची अट आहे म्हणते. तर ती मुलीची आई आणि मुलगी त्याला रागाने बघते आणि तिथून निघून जाते. आणि अशा आयांमुळे मुलीची मनस्थिती खराब होते आणि त्यांची संसार तोडण्याला कारणीभूतसुद्धा ह्या आया असतात. काय मत आहे तुमचं? कमेंटमध्ये नक्की सांगा.